भाषा गौरव दिन या निमित्तानं मी मंचावर उपस्थित पाहुण्यांना कुसुमाग्रज यांचे पुष्पहार आणि पुष्प देऊन स्वागत करण्याची मी विनंती करतो. मी ऋतुजा आणि मी मुस्कान या मंचावर आपल्या मराठ्यांचे या मातृभूमी विषयीचे कवितेद्वारे प्रस्तुत करीत आहोत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जावलो करेच धान्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमच्या मना मनात रंगते मराठी, आमच्या रगा रगात रंगते मराठी, आमच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, आमच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमच्या लहान ग्यात रंगते मराठी, आमच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी. येतला दरी दरीत हिंडते मराठी, येतला वना वनात गुंजते मराठी, येतला नभामधून वर्षला मराठी, येतला पिकामधून डोलते मराठी, येतला नद्यांमधून डोलते मराठी, येतला नद्यांमधून वाहते मराठी, येतला नद्यांमधून वाहते मराठी, येतला चराचरात राहते मराठी, येतला चराचरात राहते मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ते आपल्याला या कवितेद्वारे विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे. यानंतर मी आसावरीला मंचकावर आमंत्रित करते. माय मराठी, सात मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, सात मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. सुप्रभात सर्वांना. मी आसावरी. आज दिनांक 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी मातृभाषा दिवस. दरवर्षी मराठी भाषेतील थोर कवी, कादंबरीकार, लेखक असलेले वि.वा. शिरवाडकर म्हणजेच नटसम्राट नाटकाचे लेखक कुसुमाग्रज यांची जयंती आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. अगदी आपल्या आयुष्यात प्रथमच उच्चारलेल्या आपल्या शब्दापासूनची आपली आणि मराठी ओळख, देवांची लिपी अर्थात देवनागरी लिपीत असलेली ही भाषा म्हणजेच हिंदी, संस्कृत, गुजराती या भाषांची बहीण, जी आता संपूर्ण महाराष्ट्रभर घराघरांमध्ये वास्तव्य करते. थोर संतांकरवी गायलेली ही भाषा त्यांच्या अनेक कीर्तनांनी, ओव्यांनी, कवनांनी सजलेली, शाहिरांच्या पोवाड्यांनी वजलेली ही भाषा देवीच्या गोंधळात, विठ्ठलाच्या गजरामध्ये भक्तिरसात ही सामील असते. छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे यांची शौर्यगाथा सांगताना ती वीररसात न्हावून निघते. अशी ही आमची भाषा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीत आणले. त्यांच्यानंतर एकनाथांनी गाथा लिहिली. तेव्हापासून मधल्या काळात स्वातंत्र्य लढ्यादरम्यान केसरीसारखी वृत्तपत्रे लोकांची मने देशप्रेमाने आणि ज्ञानाने भरण्यासाठी आली. आतालास रणजित देसाई, वि.वा. शिरवाडकर, वि.स. खांडेकर, सावरकर, अण्णाभाऊ साठे हे सर्व लेखक मराठी भाषेला आणखीच प्रतिभावन्न करून गेले. पण आता मात्र सर्वांना तिचा जणू पडता काळ दिसू लागला. आताही मराठी लेखक आहेत, कवी आहेत, गीतकार आहेत, सर्व आहेत. नाही असे नाही, पण या मराठीतून लिहिलेल्या साहित्याला वाचक आहेत काय? आता आहेत, पण पुढे असतील काय? हा माझा प्रश्न आहे. जरा लक्ष द्या.
माझ्या मराठीचा गंध जाई जुई मोगऱ्याचा, माझ्या मराठीचा संग संत साजू सज्जनाचा. जाता जाता फक्त एवढंच, कळक एक मराठमोडा. नमस्कार, धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे आसावरीने आधीची मराठी आणि समोर मांडलेला आहे. खरंच चिंतेची गोष्ट आहे की आधीच्या मराठीला आपल्याला किती महत्त्व आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं, परंतु आता काय झालेलं आहे की आताच्या मराठीमध्ये फक्त आपण पर्सेंटेज घेण्याकरिता आपण मराठी हा विषय शिकतो, त्याच्यानंतर मराठीला आपण विसरून जातो. परंतु खरंच जर संस्कृती टिकून ठेवायची असेल महाराष्ट्राची, तर आपल्याला मराठी भाषा जोपासणं गरजेचं आहे. तर यानंतर मी मोनाली हिला आपले भाषण देण्याकरिता मंचावर आमंत्रित करते. वाढवू मराठी गाजवू मराठी, वाढवू मराठी गाजवू मराठी, वाघिणीचे दूध मनोनी पाजवू मराठी. मंचावर उपस्थित उपप्राचार्य, सर्व शिक्षकगण आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 27 फेब्रुवारी मराठी दिवसानिमित्त मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक प्रमुख व्यक्तित्व होते आणि यांनी महाराष्ट्राच्या भाषा आणि संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. मराठी भाषा दिन साजरा करणे ही मराठी भाषेचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व साजरा करण्याची संधी आहे. मराठी भाषा ही भारताच्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे आणि ती गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसह इतर भागांमध्ये देखील बोलली जाते. मराठी भाषा दिनाचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे शिक्षणात मराठीचा वापर वाढवणे. महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे, ते अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे. मात्र भाषेचं अधिक संवर्धन करून मराठी साहित्य आणि संशोधनाच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे. मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याकरिता अनेक संत, कवी, साहित्यकारांनी अथक कसे परिश्रम घेतले. मराठी भाषा ही अनेक संतांच्या कीर्तन आणि भारुड ओव्यांनी, भजनाने सजलेली आहे. सावता माडी, नरहरी सोनार, संत नामदेव, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, गोरोबा कुंभार यासारख्या संतांनी मराठी भाषेला जिवंत ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला परकीय आक्रमणापासून वाचवले व मराठी भाषेला अधिक संपन्न शुद्ध केले. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेनंतर मराठी भाषेचे शुद्धीकरण करून भाषेचा शब्दकोश तयार करून घेतला होता. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, येवळ्याच्या गायमान मानतो मराठी. धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारे मोनालीने आपल्यासमोर जो गोळवा जाणवतो तोच अमृतासारखाच हा गोळवा आपल्याला मराठीमधून जाणवत असतो. तर यानंतर मी संस्कृतीला मंचकावर भाषण देण्याकरिता आमंत्रित करते. ज्ञानदेवाने रुजवली ती भाषा मराठी, ज्ञानदेवाने रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती भाषा मराठी, संतांनी वाढविला तो वाण मराठी, आमची माय बोली, आमचा अभिमान मराठी, आमचा अभिमान मराठी. मंचावर उपस्थित उपप्राचार्य, सर्व शिक्षक वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना आपल्या मराठी भाषा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी संस्कृती सुनील डेरे आज आपल्या समोर ज्याबद्दल बोलणार आहे त्या भाषेबद्दल तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असणार, कारण तुम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या मराठी बोलीमध्येच बोलत आहेत. आज ना मला अभिमानाच्या जागी घृणा वाटत आहे, कारण म्हणजे इथं तुम्ही सर्व बसून आहात ना, त्यातून अर्ध्यातून जास्त विद्यार्थ्यांचा आवडता विषय म्हणजे मराठी सोडून इथे विषयच असणार. आणि आता पण इथे असे काही बसून आहेत ज्यांना मराठी म्हणजेच आपली मातृभाषाच अवघड वाटते. मला एवढेच विचारायचे आहे की जे आपले महाराष्ट्राचे राजे होते शिवराया कशासाठी लढले ते, आपल्या या महाराष्ट्राच्या मराठीसाठी की त्या इंग्लंडच्या इंग्रजीसाठी. आपल्या देशात जे गरज आहे ना ते म्हणजे आपल्या भारताच्या संस्कृतीचीच. आज दिनांक 27 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या मराठीचा दिवस. या दिवशी प्रसिद्ध लेखक कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या रूपात आपण मराठी दिवस साजरा करीत आहोत.
आता या कार्यक्रमात बरेचसे विद्यार्थी कुसुमाग्रज यांच्याबद्दल खूप काही बोलून गेले, पण खरं सांगते हे जेवढे मी बोलले आहेत ना ते सर्व काही या कुसुमाग्रज यांच्याबद्दल कमीच आहे. मी अजून एक काही ओळी प्रस्तुत करू इच्छिते. मराठी माय बोली असे गोष्ट निराळी, शोभे विषय पताका कळस उंच आभाळी, शिलेदार ही बोली जवळ कधी जे असे दूर, एक एक भाव अतरंगी उतरते ध्यानी मनी, पोवाडे कीर्तन अभंग तुकाराम विठ्ठलाचे, बांधे बंधन प्रेमाचे गोडवे मराठीचे. आणि एक तुम्हाला माहित असणार तर आजकाल सर्व लोक या मराठीलाच विसरत आहे, जिच्यापासून त्यांचे बालपण चालू झाले. आज तोंडात इंग्रजी आली म्हणजे माणूस फार मोठा झालाय, बरं का. अखेरीस मी आपल्या सर्वांना एकच विनंती करते की नको विसरा या मराठीला, जी या मराठीची शान, या महाराष्ट्राची शान आहे. आणि एकदा अजून गर्वाने म्हणून बघा की मराठी माझा मान आहे. आता शेवटी एकच बोलू इच्छिते, शान माझा मराठी, मान माझी मराठी, शान माझी मराठी, मान माझा मराठी, अभिमान माझा मराठी, स्वाभिमान माझा मराठी. धन्यवाद. आपल्याला खरंच मराठी जे बालपणापासून आपल्या पहिला शब्द आपल्या आईच्या तोंडातून निघतो किंवा आपल्याला ऐकायला येतो की आई हा शब्द आपण तोंडातून काढतो, तर तोच शब्द आपण पुढे चालून किंवा जे लहानपणापासून आपण जे शिकत येतो मराठीमधूनच आपण जे संस्कार शिकतो ते समोरून आपण विसरून जातो मराठीला. तर खूप चांगल्या प्रकारे संस्कृतीने आपल्या समोर महत्व मांडलेलं आहे. तर यानंतर मी विदिशा हिला मंचकावर आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित शाळेचे उत्तम मुख्याध्यापक तसेच माझे गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी सर्वांना मराठी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. माझे नाव विदिशा संजय दोडके. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. अभिमान मराठी असल्याचा गौरव मराठी भाषेचा, अभिमान मराठी असल्याचा गौरव मराठी भाषेचा, मराठी गौरव दिन साजरा करून मान रोखूया मराठी भाषेचा, मान रोखूया मराठी भाषेचा. मराठी गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आणि मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक प्रयत्न केले. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषेमध्ये मराठीचा 3रा क्रमांक लागतो. मराठीच्या भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. मराठी भाषा ही मराठी माणसाची लाडकी मायबोली आहे. 2013 पासून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी 10वी भाषा मानते. मराठीचे वय सुमारे 2400 वर्ष आहेत. मराठीच्या 13 जातीत आहे. इतर 38 भाषांमध्ये संख्येसह महाराष्ट्र खूपच चांगला आहे. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 2 कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रीयांना महाराष्ट्राच्या जातीचा होय म्हणून ओळखला जातो. माझ्या मराठी मातीचा लाल ललाटास, माझ्या मराठी मातीचा लाल ललाटास, तिळा हिच्या संगाने जागला दऱ्याखोलीतील शिळा, दऱ्याखोलातील शिळा. मराठी ही भाषा महाराष्ट्रात बोलली जाते. मराठी भाषा दिवस गौरव दिवस म्हणून ओळखला जातो. मराठी भाषा ही इंडोशिया युरोपीय भावाकुळातील एक भाषा आहे. मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवण बेडगोडे येथील शिलालेखांमध्ये सापडले. मराठी ही लोकांची मातृभाषा आहे आणि तिला सांस्कृतिक आणि भाषिक लँडस्केपमध्ये तिला मध्यवर्ती स्थान मिळाले. महाराष्ट्र हा राज्य इतर राज्याजवळ असल्यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि गोवा यासारख्या प्रदेशातही मराठी बोलली जाते. देववाणी संस्कृत भाषा ही मराठीची महामाय म्हणून ओळखते. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला. मराठी भाषा महाराष्ट्राची शान, मराठी भाषा महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन ऐकताना हरपते भान, भजन कीर्तन ऐकताना हरपते भान. मी जाता जाता 2 शब्द बोलू इच्छिते. धर्म पंथ जात एक जाणतो, धर्म पंथ जात एक जाणतो, मराठी एवढ्या जगात माय मानतो, माय मानतो. मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. आपली मराठी शिकवण्याची जी सेवा आहे त्यांनी पूर्ण आपली जी सेवा मराठी शिकवण्याकरिता दिली अशी आपले आवडते मुक्वाने सर यांना मी मंचकावर आमंत्रित करते. सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना. मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या प्रार्थना सभेत उपस्थित आदरणीय उपप्राचार्य सर, सिनियर मोस्ट टीचर श्री आढाव सर,
विद्वान अध्यापक, विदुषी अध्यापिका आणि माझ्या बालमित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, माझा मराठीची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मराठीचा गोडवा, मराठीचा गौरव हा अमृताच्या पेक्षाही श्रेष्ठ स्थान त्याला प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेले, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, या संतांनी आपल्याला ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग सांगितलेला आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी गौरव दिवस म्हणून ओळखला जातो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे. मी त्यांच्या प्रतिमेला प्रणाम करतो. मा सरस्वती आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मी प्रणाम करतो, नमस्कार, नतमस्तक होतो त्यांच्या पुढे. आणि मराठी गौरव गीत जे आहे किंवा त्यांनी गायलेले आहेत, मराठी माती, हिमरेषा, रथयात्रा, कौंतेय नाटक, कर्णाच्या जीवनावर आधारित. त्यानंतर नटसम्राट, मी आप्पासाहेब बेलवरकर बोलतोय. नटसम्राट नाटक जे आहे त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्राचे लाडके हे जे कुसुमाग्रज कवी, जसं हिंदीमध्ये प्रेमचंदजी होऊन गेले त्याप्रमाणे कुसुमाग्रज ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले लेखक वि. स. खांडेकर. ययाती आणि देवयानी या कादंबरीला त्यांचं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार आणि ज्ञानपीठ, द्वितीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे लेखक कुसुमाग्रज. तृतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे विंदा करंदीकर आणि चौथे ज्ञानपीठ पुरस्कार, मराठीचे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे लेखक जे आहे भालचंद्र नेमाडे. त्यामध्ये कुसुमाग्रज बालमित्रांनो, मी BEdला असताना, बुलढाणा BEdला असताना जे आहे कोसिप अंतर्गत जी आहे एज्युकेशनल टूर गेली होती. आम्ही नाशिकला गेलो होतो, तिकडे रत्नागिरी, पावस वगैरे, मग तिकडे मंदिरात गेलो होतो. तर कुसुमाग्रजांच्या घरी मी जाऊन आलो. त्यांचं प्रत्यक्ष दर्शन मला झालं. मी त्यांच्या पाया पडलो, चरण स्पर्श केला आणि त्यांनी जे आहे, मला अजूनही आठवते, मी त्यावेळेस भाषागृह प्रमुख होतो BEdमध्ये. त्यानंतर विठ्ठल वाघ हे माझे गुरु राहिलेले आहेत. मी फार मोठा विद्वान व्यक्ती नाही आहे, परंतु जे आहे, आणि सुरेश भट त्यावेळेस VMV मध्ये जे आहे गेस्ट लेक्चरमध्ये येत होते. आडवसर साहेबांनाही माहिती आहे, विदर्भ महाविद्यालय अमरावतीमध्ये त्यावेळेस मी कॉलेजला शिकत होतो. त्यांनी देशावर आधारित कविता त्यांच्या घरी म्हटली आणि आम्हाला 14 जानेवारीला त्यांनी जे आहे तिळगुळ हातामध्ये दिलं होतं. मला निश्चित अजूनही आठवते आहे ती गोष्ट. कुशाग्र बुद्धिमत्ता, आणि त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्ही जर बघितलं तर अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे लेखक, कवी आणि अग्रगण्य कवी कुसुमाग्रज होऊन गेले या ठिकाणी. बालमित्रांनो, आपण हसतो, आपण जे अगदी जन्मतो त्यावेळेस जे आहे हसतो, रडतो की नाही आपण, हसतो की नाही आपण, तर त्यावेळेस आपल्या मुखामधून जे आहे ॲ ओ अशा प्रकारचे जे आहे उच्चार निघत असतात आणि आपल्या पायामध्ये काटा ज्यावेळेस रुततो त्यावेळेस आपल्या मुखातून एक आवाज येतो. कोणता आवाज येतो? आई काटा काढते. नको, काटा नको, दुखते ते. म्हणजे या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण काय होणार आहात, आपल्याला इंजिनियर व्हायचं, आपल्याला काय व्हायचं आहे, डॉक्टर होणार आहे, आपण कोण होणार आहात, सायंटिस्ट होणार आहेत, IAS ऑफिसर व्हायचं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या माइंडमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जो पहिला विचार येईल तो म्हणजे मातृभाषेचा, आणि तो मराठीचा आहे. डॉक्टर जे असतात ते ऑपरेशन करतात आणि ते फॉरेनच्या डॉक्टरशी संपर्क करतात, त्यावेळेस त्यांच्या माइंडमध्ये जे आहे मराठी भाषेचा जो आहे विचार येतो. हिंदी मातृभाषा असेल तर हिंदी भाषेचा विचार येतो. आणि आपण सर्वांनी बहुभाषिक बनलं पाहिजे हे
आपल्या भारत देशात माननीय पंतप्रधान यांनी सांगितलेलंच आहे. तर मी इथे या ठिकाणी सांगू इच्छितो की माता आणि मातृभूमी आणि वाणी म्हणजे भाषा जी आहे ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ स्थान त्याला दिलेलं आहे. आणि म्हणून मी सांगू इच्छितो या ठिकाणी की जननी जन्मभूमीश्च वाणी स्वर्गादपी गरी असी असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून सुरेश भटांच्या कवितेच्या ओळी मला या ठिकाणी आठवतात त्या अगोदर आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे. आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे की आपण जे काही शिक्षण घेऊन राहिलेले आहे ते मनाच्या एकाग्रतेने आपण शिक्षण घेणार आहोत, घेतलं पाहिजे. अर्जुनाला त्या माश्याचा फक्त डोळा दिसत होता. गुरु द्रोणाचार्यांनी समोर गुरु बसलेले आहेत आणि त्याची आराधना करून किंवा त्यांच्या समोर जे आहे मन एकाग्र करून ते अभ्यास करत होते आणि धनुर्विद्येमध्ये ते पारंगत झाले. बालमित्रांनो, आपण जे आहे ज्याप्रमाणे मीरा देवी जी आहे भगवान कृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन होते त्याप्रमाणे तन मन धनाने आपण अभ्यास केला पाहिजे. आपण सर्व क्रिकेट खेळता आहात, खेळ फार चांगला. तर क्रिकेट खेळामध्ये जे आहे सचिन तेंडुलकर, धोनी हे 100 रन का काढतात? कारण मनाच्या एकाग्रतेने त्याचाही ते अभ्यास करत असतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. चित्रकार चित्र काढतो त्यावेळी सुद्धा तो एकाग्र होऊन जातो. समजलं की नाही? तर या ठिकाणी माझा सांगायचा उद्देश हा आहे की आपण वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे. आपण संकल्प केला पाहिजे. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अभ्यासामध्ये व्यस्त रहा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि अभ्यासामध्ये व्यस्त रहा. शेवटी साने गुरुजींची श्यामच्याई नावाचं मातृप्रेमाचं महान मंगल स्तोत्र असो की कुसुमाग्रजांच्या कविता असो, शत कोटी कोटी नमन मी त्यांना करतो. आणि नाशिक येथील काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ईश्वर त्यांच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज सामील झाले होते. कुसुमाग्रज सामाजिक बांधिलकी आणि क्रांतिकारक जे आहे त्यांच्या कविता प्रसिद्ध आहे. गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार, आणि कशासाई भिजविशी डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक काल, सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते, त्यातून उठतील भावी क्रांतीची नेते, त्यातून उठतील भावी क्रांतीची नेते. कुसुमाग्रजांच्या एका कवितेत सुधीर मोघे यांच्या कवितेत मला जर म्हणायचं असेल तर मी असं म्हणेल, तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो, दाही दिशात वेळा वैशाख मातला, मी वाणचंदनाचे वाटीत चाललो, मी वाणचंदनाचे वाटीत चाललो. तर या ठिकाणी कुसुमाग्रजांची ही मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. त्यांच्याबद्दल जे आहे माता आणि मातृभूमी याचं नातं जे आहे, शेवट मी फार मोठा गायक नाही आहे पण जी मातृभूमीवर सुरेश भटांनी जी कविता लिहिलेली आहे ती 2 ओळी म्हणतो. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. वाणी भिजून गेलेली आहे, भाषा भिजून गेलेली आहे. मी पाय धूळ घेतो, नतमस्तक होतो मी मराठी भाषेपुढे, कवी संतांपुढे, थोर पुढाऱ्यांपुढे मी नतमस्तक होतो. या मातृभूमीत माझा जन्म झालेला आहे. या भारत भूमीचं गुणगान करायला, त्याची आरती करायला जे आहे सुरेश भट यांनी सूर्य, चंद्र आणि तारे यांची आरती केलेली आहे. हे आणलेले साधन आरतीसाठी. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा, कपाळाची रेषा
बनते प्रयाग काशी गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे हे सूर्य चंद्र तारे हे सूर्य चंद्र तारे. धन्यवाद. आपल्या शाळेचे उपप्राचार्य वानखेडे सर यांना मी 2 शब्द म्हणण्याकरिता मी मंचकावर आमंत्रित करतो. वानखेडे सर. ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी? ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी? कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. मोडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. सर्व शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा कणा ताठ करणारे, स्वाभिमानाची स्फूर्ती जागवणारे कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. ज्या कवितेच्या ओळी मी आज आता वाचून दाखवल्या आहेत ते कवी म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. सर्व वक्ते इथे येऊन बोलून गेलेले आहेत. माझं या ठिकाणी बोलण्याचं काही औचित्य नाही. फक्त मातृभाषाच का महत्वाची? जर भारताचा इतिहास बघितला, स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान लागू झालं तर सर्वात पहिले किंवा जो संघर्षाची ठिणगी पेटली ती त्यांच्या मातृभाषेवरूनच. असं एक राज्य होतं की त्यांचं म्हणणं होतं की भाषेच्या आधारावर एक राष्ट्र निर्माण व्हायला पाहिजे. आपल्या भारतामध्ये एकंदरीत 22 भाषांना राजकीय भाषेचा दर्जा दिलेला आहे. याचं मूळ म्हणजेच व्यक्तींचा, त्या समाजाचा, समुदायाचा सार्थ अभिमान. अभिमान असायला हवा मराठी म्हणून आणि मराठी भाषेचा व्यक्ती, विद्यार्थी, शिक्षक म्हणून अभिमान असणे फार गरजेचं आहे. आजच्या या 21व्या शतकामध्ये ह्या गोष्टी आपण विसरायला नको. परंतु स्वाभिमान आणि दुराभिमान या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. स्वतःची भाषा चांगली म्हणताना इतर भाषा चांगल्या नाहीत किंवा त्यांना कमी लेखणं हे योग्य नाही. आज अशी जगामध्ये भाषा आहे की ती अजूनही समजलेली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. तुमच्यासाठी एक आव्हान आहे. जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर झालात आणि पुढे जर गेलात तर तुम्हाला ती भाषा समजायची आहे. कदाचित त्या भाषेचं मूळ होऊ शकते मराठी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, हिंदी असेल, उर्दू असेल. सांगू शकता ती कोणती भाषा? सांगू शकता का? जे अत्यंत आपल्या भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे. ज्या भाषेच्या नावानं सुद्धा आपली संस्कृती ओळखली जाते ती कोणती? सिंधू संस्कृती. त्याच्या भाषेला किंवा उलगडण्यासाठी आज प्रत्येक भाषेचा आधार घेतला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, भाषा हे आपल्या भावनांचं आधार प्रदान करायचं एक साधन आहे. मान, सन्मान, अभिमान सर्वांना असायला पाहिजे, पण याचबरोबर इतर भाषांचाही आपण सन्मान करायला पाहिजे. याच्या या मातृभाषा दिनी आपण सर्वांनी वक्त्यांचे भाषण ऐकून घेतलेत. पुन्हा एक प्रश्न विचारतो सर्वांमध्ये, सर्व वक्त्यांमध्ये, मी शिक्षकांची तुलना करत नाही, विद्यार्थ्यांमध्ये कोणाचं भाषण तुम्हाला सर्वात स्फूर्तिदायक आणि तडकदार वाटलं? सांगा. कोणाचं? संस्कृतीचं आहे ना. संस्कृतीला दिलेलं भाषण अत्यंत स्फूर्तिदायक, तडकदार. म्हणजे आपल्या विद्यालयामध्ये येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तडकदार भाषण देण्यासाठी आपण संस्कृतीला या ठिकाणी बोलूया. तर तिचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. इतर विद्यार्थी आलात, त्यांनी सुद्धा छान बोललेत, इतिहास सांगितला, भाषेच्या गौरवाविषयी सांगितलं. तर अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये एक जाणीव जागृती ती निर्माण होते आणि एक विद्यार्थी असल्याचा मान, सन्मान आणखी वाढतो आणि कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचं जडणघडण होतं. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आयोजकांनी, खास करून उकवाने सरांनी आणि राऊत सरांनी खूप मेहनत घेतली.
तुम्हाला या ठिकाणी त्यांचे कर्णमधुर आवाजसुद्धा ऐकायला मिळाले, त्यांची भाषा, त्यांचं या ठिकाणी भाषेवर असलेलं प्रभुत्व तुम्हाला पाहायला मिळालं. मित्रांनो, तर नवोदय सारख्या विद्यालयांमध्ये अशा कार्यक्रमांचं आयोजन होणं खूप गरजेचं आहे. तर या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली या सर्वांचं या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन सुद्धा करतो की आपण या ठिकाणी जमलात आणि सर्वांचे शब्द या ठिकाणी ऐकून घेतले. तर या विद्यालयाच्या परिवाराच्या वतीनं पुन्हा तुम्हाला मराठी भाषेच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.